पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं घडलेल्या अत्यंत संवेदनशील चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरलाय। या अमानुष आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं होतं। अत्याचार आणि हत्येसारख्या क्रूर गुन्ह्यांना समाजात कोणतीही जागा नसून अशा नराधम प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा होती आणि न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली। न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाला असला तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज आणि प्रशासनाने अधिक सजग राहून महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे। महिला आणि मुलींची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे। अशा गुन्ह्याविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील। न्याय मिळाला असला तरी समाजानेही संवेदनशीलता आणि जबाबदारीची भूमिका घेत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे। पहाटे ह्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर केवळ 15 दिवसात म्हणजे 16 मेला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। या दोषारोप पत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSLचा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्त्वाचे मुद्दे होते। त्या आधारे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मेला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून या खटल्याची सुरुवात झाली आणि एकूण 16 वर्किंग डेज मध्ये प्रॉसिक्युशन कडे 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे। आज या निकालाचं वाचन करताना कोर्टाने स्पष्ट असं म्हटलं आहे की ऍग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस अँड मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसवर कोर्टाने सविस्तर भाष्य केलेलं आहे की आरोपी केवळ 65 वर्षाचा आहे ही एकच बाब आरोपीच्या लाभात जाते, परंतु त्याचं विवेचन कोर्टाने असं केलेलं आहे की 65 वर्षाच्या वयात देखील याची ही वासना, याची ही लस्ट जी आहे, या लस्टची वासनेची भूक ही संपलेली नाही। त्यामुळे या मोकळं सोडलं की याला जर जन्मठेपेची शिक्षा दिली तर हा समाजासाठी हा अतिशय घातक ठरू शकतो। ही जी घटना आहे हे थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला खून आणि लहान मुलीवर केलेला अत्याचार आहे। ही घटना समाजाला हलवून टाकणारी आहे, तसंच ज्युडिशियस कॉन्शियसला देखील ही घटना अतिशय धक्का देणारी आहे असं निकालात नमूद करण्यात आलं आहे। एकूण 137 पानांचं निकालपत्र आहे, त्याचा जिस्ट आज कोर्टाने वाचून दाखवलेला आहे। कोर्टाने निकालपत्रात असे म्हटलं आहे की सोसायटी आणि ज्युडिशियल कॉन्शियसला अतिशय धक्का देणारी ही घटना आहे। कोर्टाने हे म्हटलं आहे की महिलांवर होणारे अत्याचार विचारात घेता शासनाने कायद्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केल्या, पोस्को ऍक्ट सारख्या कायद्यांची निर्मिती केली, परंतु दुर्दैवाने पोस्को ऍक्टला जे अभिप्रेत आहे तसं जलद गतीने न्यायनिवाडे झाले नाहीत। याचा परिणाम असा झाला आहे की तपास करणारे तपासी अंमलदार बदलून गेले, साक्षीदारांच्या स्मृतीत विस्मरण झालं आहे, त्यामुळे पाहिजे तसा पुरावा पुढे येत नाही, साक्षीदार मिळून येत नाही आणि याचा निश्चित आरोपी पक्षांना नेहमी फायदा होत गेलेला आहे।